अवघ्या काही दिवसात पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेलेली दिसेल. अनेक गावातून टाळ चिपळांच्या गजरात पालखी निघायला सुरुवात झाली आहे. आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान तर उद्या माऊलींचे प्रस्थान होणार आहे. विठुरायांच्या दर्शनासाठी साऱ्या राज्यभरातून हजारो भाविक पंढरीची वाट चालू लागली आहेत. पंढरपूरमध्ये आल्यावर निवासासाठी शासनाने उभारलेल्या 65 एकरावरील भक्तिसागर येथे आपल्या जागा आरक्षित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही वर्षापूर्वी प्रशासनाने चंद्रभागेच्या काठावर असणाऱ्या 65 एकर जागेत भक्तिसागर हा वारकऱ्यांचा मोफत निवासासाठी तळ विकसित केला आहे. या ठिकाणी भाविकांना शुद्ध पाणी, डांबरी रस्ते, वीज, स्वच्छतागृहे, दवाखाने, पोलीस व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा पुरवल्याने हा शहरातील सर्वात मोठा सुसज्ज निवासस्थळ तयार झाला आहे. या ठिकाणी 497 मोकळी प्लॉट तयार केले असून या ठिकाणी भाविक आणि दिंड्या आपले तंबू आणि रावट्या टाकून निवास करत असतात. आज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्रस्थान ठेवत असून उद्या माऊली पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. याशिवाय राज्यातल्या अनेक भागातून विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूरकडे वाट चालत आहेत. आषाढी यात्रा काळात जवळपास 18 ते 20 लाख भाविक येत असतात. नेहमीच निवासाचा प्रश्न उभा राहतो. अशावेळी पालखी सोहळ्यात दिंडी किंवा भाविकांना 65 एकर जागेवर आपले प्लॉटचे आगाऊ आरक्षण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्यांचे अर्ज आधी येतील त्यांना जागा दिली जाणार असल्याचे तातडीने अर्ज देऊन गैरसोय टाळण्याचे प्रांताधिकारी सचिन इथप यांनी बोलताना सांगितले. यावर्षी याच ठिकाणी राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 4थे महाआरोग्य शिबिर घेतले जाणार असून त्यामुळे येथे राहणाऱ्या 4 ते 5 लाख भाविकांना जागेवर सर्व प्रकारचे उपचार मिळू शकणार आहेत.